हो, बघा किती एकदम मस्त की गरमागरम आपण नागपंचमी स्पेशल सुगंधित अशा हळदीच्या पानामध्ये पातोळ्या तयार केलेल्या आहेत आणि या पातोळ्या खायला इतक्या सुंदर लागतात आणि वरून साजूक तुपाची धार. क्या बात आहे मित्रांनो. आजची रेसिपी एकदम साधी सोपी असणार आहे आणि झटपट तयार होणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी आणि माझी आई तुम्हा सर्वांचा आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत. आजची रेसिपी आहे नागपंचमी विशेष सुगंधित पातोळ्या आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद. तर पाहूयात आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ नेमकं काय काय साहित्य आहे ते. गूळ घेतलेला आहे, त्यानंतर मी ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे, काजूचे तुकडे घेतलेले आहेत, तीळ घेतलेले आहेत, खसखस, त्यानंतर मी इथे वेलची जायफळ साखरेमध्ये वाटून घेतलेलं आहे, साजूक तूप, चारोली, बदामाचे काप, मीठ आणि हे मनुके. आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला पातोळ्याचं सारण तयार करायचं आहे. आता यामध्ये आपण साजूक तूप घालूया. साधारण 1 चम्मच घातलाय. आता हे साजूक तूप आहे ना ते आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तर हे बघा आपलं तूप आहे ना ते हलकंसं गरम झालेलं आहे. तर यामध्ये आपण काजू घालूया, बदामाचे काप, चारोली. आता हे थोडं परतून घ्यायचं आहे. काजू बदाम हलकंसं परतून घेतल्याच्या नंतर यामध्ये आपण तीळ घालूया. तीळ सुद्धा भाजून घ्यायचे आणि खसखस. आता तीळ आणि खसखस आहे ना ते आपल्याला शेवटीच घालायचे आहे, नाहीतर काय होईल हे लगेच करपून जाते. हे बघा आपलं भाजून झालेलं आहे. चला आता आपण गॅस बंद करून घेऊया. चला पुन्हा एकदा आपण 1 चम्मच तूप घालूया आणि ह्यामध्ये आपण गूळ घालूया आणि लगेचच आपल्याला हे खोबरं सुद्धा घालायचं आहे. आता मिक्स करून घेऊया. हे बघा आपलं खोबरं आणि गूळ ना एकजीव झालेला आहे. आता यामध्ये आपण काय करूया, भाजलेला सुका मेवा आहे ना तो घालूया. मला एक सांग, यामध्ये आपण जे ड्रायफ्रुट्स रोस्ट करून घातले म्हणजे भाजलेले आपण जे काय ड्रायफ्रुट्स वगैरे घातलेले आहेत हे गरजेचं आहे याच्यामध्ये घालणं? नाही, असं काय नाही. तुम्ही फक्त चारोली वगैरे घातलं तरी सुद्धा चालेल आणि नाही घातलं ना तरी सुद्धा छान होतात. म्हणजे फक्त वेलची पावडर आणि गूळ खोबरं वगैरे घातलं इतकं असलं तरी पण पुरेसं आहे? हो. हे बघा आपलं पातोळ्याचं सारण आहे ना ते पूर्णपणे तयार झालेलं आहे आणि असं घट्ट झालं पाहिजे, म्हणजे ओलं ओलं नाही ठेवायचं. आता चला आपण गॅस बंद करून घेऊया आणि या सारणाला थंड करून घ्यायचं आहे. अशाच नवनवीन आणि घरगुती रेसिपींसाठी घरचा स्वाद हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आता आपल्याला पातोळ्या बनवण्यासाठी सुगंधित मोदकाचं पीठ लागणार आहे. तर इथे मी भागीरथीचं सुगंधित मोदकाचं पीठ घेतलेलं आहे. तर मित्रांनो, मस्तपैकी श्रावण सुरू झालेला आहे आणि श्रावण सुरू व्हायच्या अगोदर आम्ही दोघांनी हे घर मस्तपैकी एकदम चकाचक केलेलं आहे. पण घराची साफसफाई करण्यामध्ये बिझी असल्यामुळे आईला हे सुगंधित मोदकाचं पीठ आहे ते घरच्या घरी तयार करायला इतकासा वेळ मिळाला नाही. म्हणून आम्ही काय केलेलं आहे की विचार केला की आपण पटकन आहे ना ऑनलाईन ऑर्डर करूया. तर इथे मी ऑनलाईन बिग बास्केटवरून भागीरथी ब्रँडचं हे सुगंधित मोदकाचं पीठ मी ऑर्डर केलेलं आहे. आणि मित्रांनो, भागीरथी ब्रँडचं मोदकाचं सुगंधित पीठ वापरण्याची ही आमची पहिलीच वेळ आहे, त्याच्यामुळे ह्याचा एक्सपिरियन्स सुद्धा आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. पाहूया याच्यापासून आपल्या पातोळ्या कशा तयार होतात ते. आता मी तुम्हाला पिठाचं आणि पाण्याचं प्रमाण सांगते. तर इथे मी 3 कप पीठ घेतलेलं आहे. तर आपल्याला 3 कप पिठाला 3 कप पाणी घ्यायचं आहे आणि पाणी घेतल्याच्या नंतर पाण्याला छान उकळी घ्यायची आहे आणि त्यामध्ये साजूक तूप घालायचं आहे 1 चम्मच. तुम्ही तेल सुद्धा घालू शकता आणि त्यानंतर चिमूटभर मीठ घालायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता पाण्याला छान उकळी आलेले आहे. आता थोडंसं मिक्स करून घेऊया. आता मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, गॅस आहे ना तो बारीक ठेवायचा आहे आणि यामध्ये पीठ घालायचं आहे. आता हे पीठ आहे ना ते आपल्याला ढवळत राहायचं आहे.
तर चला आता आपली ही उकड आहे ना ती तयार झालेली आहे. आता यावरती आपण झाकण ठेवूया आणि 2 मिनिटं वाफ काढून घेऊया, म्हणजे गॅस बंद करू ना. चला आता हे मोदकाचं पीठ आहे ना ते मळून घ्यायचं आहे आणि गरम असतानाच मळून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, साधा पाणी घेऊन ही उकड आहे ना ती चांगली मऊसर मळून घ्यायची आहे. तर हे बघा आपलं पीठ आहे ना ते मऊसूत मळून झालेलं आहे आणि असं मळलं पाहिजे एकदम मऊसूत. आता काय करूया, थोडंसं ना हाताला तूप घेऊया, म्हणजे गोळे करताना आपल्या हाताला चिटकणार नाही. ते जास्त नाही घ्यायचं. तर हे मळून झालेलं आहे. आता आपण पातोल्या करायला सुरुवात करूया. आता आपण हळदीच्या पानावरती पातोल्या तयार करणार आहे. तर इथे मी हळदीची पानं घेतलेली आहेत. आता तुम्हाला जर नाही मिळाली ना हळदीची पानं तर तुम्ही केळीच्या पानावर सुद्धा करू शकता. आता या हळदीच्या पानावरती आपल्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे. आता एक गोळा घ्यायचा आहे पिठाचा आणि हे थापायचं आहे. आपल्या हाताला सुद्धा असं पाणी घेतलं ना तरी सुद्धा चालेल, म्हणजे पीठ नाही चिटकणार. तर हे बघा पातोल्याचं पीठ आहे ना ते मस्तपैकी थापून झालेलं आहे. आता यामध्ये आपण सारण भरूया. तर हे बघा आपलं सारण भरून झालेलं आहे. तर आता आपण काय करूया, ही पातोली आहे ना ती बंद करून घ्यायची आहे आपल्याला आणि वरून ना असं हलक्या हाताने दाबून घ्यायचं. आणि ही पहिली पातोली आपली तयार झालेली आहे. अशाच आपण बाकीचे सुद्धा करून घेऊया. तर या बघा मी पातोल्यांना तयार करून घेतल्या आणि वरती मी वाफेच्या भांड्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे. आता काय करूया, या पातोल्या तयार झाल्यात ना या ठेवूया. चला आता यावरती आपण झाकण ठेवूया आणि मध्यम आचेवरती आपल्याला 10 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे. हा हे बघा आपले गरमागरम पातोले तयार झालेले आहेत. आता ना आपण काय करूया, गॅस बंद करून घेऊया. हा 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 हा, कसला भारी मस्तपैकी असा सॉफ्ट हळदीच्या पानांचा सुगंध सुटलेला आहे. आणि हा जो सुगंध आहे ना तो मस्त की आपल्या पातोळ्यांवरती सुद्धा एकदम परफेक्टली असा ब्लेंड झालेला आहे. त्याच्यामुळे ह्या पातोळ्यांचा जो स्वाद आहे ना एक नंबर लागणार आहे मित्रांनो. पातोळे तर एक नंबर तयार झालेले आहेत आणि ह्याचं वरचं कोटिंग आहे म्हणजे हे सुगंधित मोदकाचं पीठ आहे इतकं मऊसूत तयार झालेलं आहे. सगळं काही या पिठामध्ये एकदम परफेक्ट आहे आणि त्याचमुळे ह्या आपल्या पातोळ्या आहेत त्या एकदम परफेक्ट तयार झालेले आहेत. कारण हे जर पीठ परफेक्ट नसेल तर तुमच्या पातोळ्या पूर्णपणे फेल गेल्या असतात, म्हणजे त्या पातोळ्यांवरती थोडेसे ब्रेक्स वगैरे पडले असते आणि त्या खायला सुद्धा इतक्याशा खास वाटल्या नसतात. तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा भागीरथी ब्रँडचा सुगंधित मोदकाचं पीठ जर आपल्या घरी ऑर्डर करायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन ब्लिंकिट, बिग बास्केट किंवा आपल्या जवळच्या डीमार्ट मधून सुद्धा हे पीठ आहे ते आपल्या घरी घेऊन येऊ शकता. ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. चला अशीच एक सुंदर रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत. वेळ काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.